सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय नमः। ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवेव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्य वाणे सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणीपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तरकुतोची फरशो नीती भेदू अंकुशो वेदांतु तो महरसू मोदकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्य करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सुविमलू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तोची दशणू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्न राजू मज अवगमली या दोन्ही मी मासा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरीसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्मिलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेली दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मी अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पूर्वीता तो आता अवधारा कथा गहन जे सकला कौतुका जन्मस्थान हे अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण है की परमधाम प्रगट
सर्व विद्यांचे मूळ पीठ, शास्त्र जाता वसोट, अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार, शारदेचे नाना कथारूपे भारती, प्रकटिली असे त्रिजगती, आविष्करोणी महामती व्यासाची, म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथून रसा झाला आओ रसाळपणाचा, देवीची ऐका आणिक एक, येथून शब्द श्री सशास्त्रिक, आणि महाबोधी कोवळिक दुनावली, एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ, माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले, येथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जन्मे जयाचे वळीला, दोष हरले आणि पाहताना वेक, रंगी सुरंगतेची आगळिक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथ, अनुचे नीतेचे धवलले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले, मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले, ते आपल्या परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले, अर्थ जात ना तरी नगरांतरी बसीजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे, धवळत सकल की प्रथम वैसा काळी, लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी, अंगणा अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथवन शोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे, जिया परी नाना घणीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणून काय अश्राईले, इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानीव धरोनी अंगी, पुराणे अख्यान रूपे जगी, भारता आली, म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकितीही, येणे कारणे म्हणिबे पाही, व्यासोशिष्ट जगत्रय, ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमीस परमार्था, मुनी सांगे रूपगाथा, जन्मे जया, जे अद्वितीय उत्तम, पवित्रे निरुपम, परम मंगल धाम, अवधारी जो, आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू, अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथी आला व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे, मग ज्ञानाग्नी संपर्के, कडलसिले निविवेके, पद आले परिपाके, आमोदासी, जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती, रमिजे जेथ, जे अकर्णी जे भक्ती, जे आदि वंद्य त्रिजगती, जे भीष्म पर्वी संगती, म्हणितली कथा, जे भगवत गीता म्हणिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी, जैसे शारदीचे चंद्रकळे, माझी अमृत कण कोवले, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे, तिया परी श्रोता, अनुभवावी हे कथा, अति हळुवार पण चित्ता, आणुनिया, हे शब्दविन संवादिजे, इंद्रियाने नता भोगीजे, बोलादी झोंबिजे प्रमेयासी, जैसे भ्रमर परागुणेती, परी कमल दळे भिणती, तैसी परी आहे सेवती ग्रंथ ये, का आपला ठाव न सांडिता, आलिंगी जय चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता, कुमुदिनी जाणे, ऐसोनी गंभीरपणे,
स्थिरावलेनी अंतकरणे, आथिला तोचे जाणे मानुये. अहो अर्जुनाचे पांती, जे परिसण या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणाला गुणी विनविले, प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. जैसा स्वभाव माया बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला पार्थू काही. परी अपराधू तो आणि काहे, जे मी गीता तू कवळू पाहे, त्या उधारा विनवूल आहे म्हणून या. की टिटी भू चाचुरी, मापसुये सागरी, मी नेण तू त्या परी प्रवर्तेथ. ऐका आकाश दिवसावे, तरी आणिक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. ते तहरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु, तो सये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अखाद, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होये. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. परी येथ असे एकू आधारू, तेणेची बोले मी सधरू. जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, एरवी तरी मी मूर्ख, तरी जाहला विवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वलू असे. लोहाचे कणक होये, ते सामर्थ्य परिसीच आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकिया ही आती भारती. येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही, जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी ये. तरी न्यूनते पुरते, अधिक ते सरते, करोणी घेयावे हे तुमते विनवी तू असे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तैसा मी अनुग्रहितू, साधूंचा निरूपितू, ते आपली आपरी अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा, या बोला निवृत्ती दासू पावणी परम उल्हासू. म्हणे परियसा मना अवकाशू देवोनिया. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्रो असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय मुळीचे, तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची ये तुला अवसरी, काय की जत असे एर एरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. ती वेली तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. ना तरी वडवानलू साधुकला, प्रलय वाते पोखला, सागरू शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर, अवगमले भयासुर ती काळी. ते देखुनी दुर्योधने, अभेरिले कवणे माने, जैसे न गणी जे पंचाने गज घंटाते. मग द्रोणापासी आला
तया ते म्हणे हा देखिला कैसा दल भारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिला ते बुद्धिमंते द्रुपद कुमारे जो का तुम्ही शिक्षा पेला विद्या देऊनी कुरठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखारिला देख देखा आणि केही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्र धर्मिणी गुण वीर आहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युधाणू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद विरू चेकितान तृतकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तम जाण रूपणातू शैब्य देख हा कुंती भोज पाहे एथ युधा मन्यू आला आहे आणि पुरुषितादी राय हे सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरून वार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा आणि ही द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मिती नेणी जे परी अपार मिनले असती आता आमच्या दली नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगी जती उद्देश एक दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुणी मुख्य जे हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीरू या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यू न पुरे एकलाची एथ विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आडधरू सदाव आहे कृतांतु मनी समितिंजय सौमदत्ती ऐसे आणि किही बहुता हाती जयाची आबलामिती धाता ही नेणे जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होकाचे अस्त्र जात येथोनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुफटांसी आमची या काजाचे निपाडे देखती आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चौखडे स्वामी भक्त झुंजती कुळकर्णी जाणती कळे कीर्तीसी जिती हे बहु असो क्षात्र नीती एथोनिया ऐसे सर्वात परिपुरते वीर दळिया मुते आता काय गणूया ते अपार हो परी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जग जेठी जगी सुभटू तया दलवैपणाचा पाटू भीष्मासी पे आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले एने पाडे थे कुळे लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथे दुवाड पण कवना नाही मग वडवाणलू तैसे याही वीरजा जैसा ना तरी प्रलय वन्नी महावातू या दोघा जैसा सांगा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीरथोकडे परिवरची लेणी पाडे दिसत असे परी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेनानाथू ऐसे बोलो नियामातू सांडिली तेने मग पुनर्पी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभारा पुलाले सरसे करा जया जिया अक्षोहिणी तेने तिया आयणी वरगण कवण कवणी महारथिया तेने तिया आवरीजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे
तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळ भारू आघवा, साचू आमुचा. या राजाच्या बोला, सेनापती संतोषला, मग तेने केला सिंहनादू, तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्यातू, प्रतिध्वनी न समातू, उपजत असे तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्म देवे, अस्फुरिले दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिराभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया, घडघडीत अंबर उचंबळत सागर, शोभले चराचर कांपत असे, तेने महाघोर गजरे, दुमदुमिताती गिरी कंदरे, तवदळा माझी रणतुरे, आस्फुरिली उदंड सेंग वाजते, भयानके खाखाते, महाप्रलय जेथे, धाकडांसी भेरी निशाण मांदाळ, शंख काहळा भोंगल, आणि भयासुर रण कोळहाळ, सुभटांचे आवेशे भुजात राहाटिती, विसणेले हाका देती, जेत महामद भद्र जाती, आवर्तीना तेत भेडांची कवण मातू, कांच या केर फिटतू, जेने दचकला कृतांतू, अंगणे घे एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, विरुदाचे दाटुले हिवताती, ऐसा अद्भुत त्रंबंबाळू, ऐकोणी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढोला अजी.